कर्जत तालुक्याला क्रांतीचा इतिहास असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य आणि 2 क्रांतिकारक यांचे बलिदान या तालुक्यात झाले आहे। या तालुक्याचे पंचायत समितीचे कार्यालय असलेल्या ठिकाणी गटविकास अधिकारी आणि सभापती तसेच उपसभापती यांचे दालने सुशोभित करण्यात आली आहेत, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही क्रांतिकारक यांची मूर्ती असलेली दालनं अडगळीत असून त्यांच्या डोक्यावरील छप्पर फाटले आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस मित्र संघटनेचे उडी घेतली असून जुलै महिन्यापर्यंत महापुरुष यांचे दालन सुशोभित झाले नाही तर उपोषण आणि कार्यकर्ते मिळून ते दालन सुशोभित केले जाईल असा इशारा दिलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्यातील अनेक गड किल्ले कर्जत तालुक्यात आहेत, तर हुतात्माभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे बलिदानाने हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका समजला जातो। त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी कर्जत पंचायत समितीच्या जुन्या इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज आणि दोन्ही हुतात्म्यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या। कर्जत पंचायत समितीचे प्रत्येक सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार घालूनच होत होती। नवीन इमारतीत कार्यालय हलवण्यात आले आणि त्यानंतर तब्बल 2 वर्षांनी छत्रपती आणि हुतात्मा यांच्या मूर्ती एका दालनात उभारण्यात आल्या। मात्र त्यावेळी बनवलेल्या दालनाला कोणत्याही प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आले नाही। 3 वर्षांनी कर्जत पंचायत समितीमध्ये सदस्य मंडळ अस्तित्वात आले, परंतु सदस्य मंडळ अस्तित्वात नसताना कर्जत पंचायत समितीचे तत्कालीन प्रशासक गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी आपल्या दालनांचे सुशोभीकरण करून घेतले। जानेवारी महिन्यात निवडणुका झाल्या आणि सभापती उपसभापती यांची दालनं त्यांच्या नियुक्तीच्या आधी सुशोभित झाली। मात्र त्या तिन्ही दालनांच्या समोर असलेली महापुरुषांची दालनांचे फाटलेले छप्पर दुरुस्त करण्याचं सौभाग्य सत्ताधाऱ्यांना जमलं नाही। महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्माभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या दालनाचे सुशोभीकरण का करण्यात आले नाही असा सवाल कर्जत पंचायत समितीचे विरोधात सुरू असलेल्या उपोषणात समोर आलाय। नमस्कार, बेसरत पुणे। आपल्या पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गुमाजी पाटील यांचे स्मारक उभारलेले आहे, परंतु त्यांच्या वरती जे छत आहे ते नादुरुस्त झालेले आहे, पूर्ण मोडकळीस आलेले आहे। तर त्याची आपण दुरुस्ती करण्यासाठी BDOकडे मागणी केली, परंतु BDOने आता आचारसंहिता असल्यामुळे 1 महिन्यानंतरचा कालावधी त्यांनी दिलेला आहे आपल्याला। 1 महिन्यानंतर ते आपल्याला बोलले की आपण ते दुरुस्तीसाठी एस्टिमेट तयार करू आणि दुरुस्ती करून घेऊ। त्याचप्रमाणे आम्ही आज BDOच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये गेलो होतो। 10:30 वाजता सकाळी तिथे व्हिडिओ शूटिंग केली, तर 10:30 वाजेपर्यंत कुठले अधिकारी कार्यालयामध्ये हजर नव्हते, त्यामुळे आम्ही तिथे थंबची मागणी केलेली आहे की इन आउट सकाळी कर्मचारी किती वाजता येतात आणि किती वाजता जातात, तर त्यासाठी एक थंबची मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे तीच अवस्था तहसील ऑफिसची आहे आणि इतर सर्व सरकारी कार्यालयांची आहे। तर मला वाटतं आपल्या कर्जत तालुक्यामध्ये जेवढे सरकारी कार्यालय आहेत तिथे थंबची मागणी ही आमच्याकडून करत आहोत। तिथे थंबची व्यवस्था शासनाने। कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी।